मी प्राध्यापक रामा बनसिमाणे, MA MPhil अर्थशास्त्र, आबासाहेब काकडे महाविद्यालय बोदेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर। आज मी या ठिकाणी तृतीय वर्ष कला या वर्गासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून आणि अर्थशास्त्र अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी तयार केला जो अभ्यासक्रम आहे तो पहिल्या विभागासाठी केलेला आहे, म्हणजेच टर्म एंड पर्यंतचा। हा अभ्यासक्रम प्रामुख्याने पॅटर्न 2015 म्हणून ओळखला जातो। या पहिल्या विभागामध्ये प्रामुख्याने 4 प्रकरणं घेतलेली आहेत आणि या 4ही प्रकरणं वार्षिक परीक्षेला सुद्धा त्याचा अंतर्भाव केलेला दिसून येतो। आणि म्हणून या अभ्यासक्रमामध्ये सर्वप्रथम पहिलं प्रकरण जे आहे ते प्रामुख्यानं आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी। आता आर्थिक विकास आणि वृद्धी साधारणपणे जर विचार केला तर दोन्हीही शब्द जवळजवळ समानार्थी असल्यासारखे वाटतात, मात्र ते समान नाही। त्या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक असलेला दिसून येतो। थोडक्यात सांगायचं झालं तर आर्थिक विकास याचा अर्थ की मागासलेल्या देशामध्ये विकासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यांच्या राहणीमानामध्ये हळूहळू बदल होत आहे, विकास होत आहे, सुधारणा होत आहे, त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत आहे, दरडोई उत्पन्नात वाढ होत आहे आणि उत्पादनामध्येही वाढ होत आहे। अशा या प्रक्रियेला आपण आर्थिक विकास असं म्हणतो। प्रामुख्यानं आर्थिक वृद्धी, आर्थिक वृद्धी म्हणजे काय तर आर्थिक वृद्धी ही ज्या देशाचा अगोदरच विकास झालेला आहे आणि अशा विकसित देशामध्ये पुन्हा उत्पादनात, राष्ट्रीय उत्पन्नात आणि लोकांच्या दरडोई उत्पन्नात जर सतत आणि दीर्घकाळपर्यंत वाढ होत असेल तर त्याला या ठिकाणी आर्थिक वृद्धी असं म्हटलेलं आहे। वृद्धी, वाढ म्हणजे विकासाच्या पुढची स्टेप किंवा पायरी म्हणजेच आर्थिक वृद्धी होय आणि ही सतत दीर्घकाल अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते। आणि म्हणून या ठिकाणी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याचा अर्थ या दोन्हीमध्ये असलेला फरक आणि आर्थिक वृद्धीचे निर्देशांक आणि आर्थिक विकासाचे निर्देशांक। किती आर्थिक विकास कसा मोजला जातो, आर्थिक वृद्धी कशी मोजली जाते, ती मोजण्यासाठी जे घटक किंवा साधनं वापरलेली आहेत त्याला या ठिकाणी निर्देशांक असं म्हटलेलं आहे। प्रकरण 2, विकसनशील देश। जगातील एकूण अर्थव्यवस्थांचा किंवा देशांची विभागणी प्रामुख्याने 3 गटात केली जाते आणि ही विभागणी प्रामुख्याने त्या देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न यानुसार केली जात असलेली दिसून येते। यासाठी जागतिक बँकेनं एक त्याची साधारणपणे व्याख्या केलेली आहे किंवा कोणत्या देशाला त्याची विभागणी कशी केली आहे। जे सगळ्यात कमी उत्पन्न आहेत म्हणजे अशाला मागासलेले देश किंवा अल्प विकसित देश असं म्हटलं आहे। ज्या देशाचा विकास सुरू आहे, विकास प्रक्रिया चालू आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, उत्पन्नात वाढ होत आहे, अशा देशांना विकसनशील देश असं म्हटलं आहे। आणि ज्या देशांचा पूर्णपणे विकास झालेला आहे त्या देशामध्ये आणखीन वृद्धी होत आहे, वाढ होत आहे, अशा देशांना विकसित देश म्हणून ओळखले आहे। म्हणजेच जगातील सर्व अर्थव्यवस्थांची 3 गटात वर्गवारी केलेली दिसून येते। त्यामध्ये पहिला गट आहे विकसित देश। आता विकसित देश कोणाला म्हटले की ज्या देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न
$11,455 पेक्षा जास्त आहे, अशा देशांना विकसित देश असं म्हटलेलं आहे. यानंतर विकसनशील म्हणजे जे विकासाच्या प्रक्रियेत आहेत, विकास करण्याच्या मार्गक्रमण करत आहेत, त्यांचा विकास चालू आहे मात्र पूर्णपणे विकास झालेला नाही, अशांना विकसनशील देश असं म्हणतो. यासाठी त्याची व्याख्या अशी केली जाते की ज्या देशातील लोकांचं वार्षिक दरडोई उत्पन्न $936 ते $11,455 दरम्यान आहे, अशा देशांना विकसनशील देश असं म्हटलेलं आहे. आणि अल्पविकसित देश की ज्या देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न हे प्रामुख्यानं $936 पेक्षा कमी आहे, अशा देशांना अल्पविकसित देश म्हणून ओळखल्या जाते. आणि म्हणून मग या विकसनशील देश आणि त्यांच्या संकल्पना म्हणजेच विकसित देश, विकसनशील देश आणि अल्पविकसित देश यांच्या संकल्पना, त्यानंतर विकसनशील देशाची वैशिष्ट्ये कोणती सांगितलेली आहेत? आर्थिक मागासलेपणा, दरडोई उत्पन्न कमी, भांडवलाची कमतरता, उत्पादनाची कमी पातळी. दुसरा आहे लोकसंख्या, प्रमाणापेक्षा जास्त लोकसंख्या, त्यांची कार्यक्षमता, शिक्षण तंत्रज्ञानाचा अभाव, यास बरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक, विकसनशील देशाची सामाजिक आणि सांस्कृतिक काय स्थिती आहे आणि त्यामुळं त्याचा परिणाम त्या देशाच्या विकासावर कसा होतो. त्यानंतर तंत्रज्ञान विषयक की त्या देशातील उत्पादनासाठी वापरलेलं तंत्रज्ञान हे सुद्धा जुनं किंवा यंत्रसामग्री जुनी असलेली दिसून येते आणि आधुनिक तंत्रज्ञान त्यांना परवडण्यासारखं नसतं, म्हणूनच ते जुन्या उत्पादन तंत्राच्या साहाय्यानं या ठिकाणी उत्पादन करीत असतात, त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च जास्त येतो. आणि याबरोबरची इतर वैशिष्ट्येही या ठिकाणी दुसऱ्या प्रकरणामध्ये सांगितलेली दिसून येतात. नंबर 3, विकास प्रक्रियेतील अडथळे. आता देशाला प्रत्येक देश आपल्या स्वतःचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीत असतो, वेगवेगळे धोरणं आखतो, नियोजन करतो आणि ते राबविण्याचा प्रयत्न करतो. मात्र असा विकास करीत असताना अनेक वेळा विकास करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात, अनेक प्रश्न निर्माण होतात, त्यालाच विकास प्रक्रियेतील अडथळे असं म्हटलेलं आहे. मग कोणकोणते अडथळे येतात? साधारणपणे दारिद्र्याचं दुष्टचक्र. विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य असतं आणि हे दारिद्र्य मग एकाचा परिणाम दुसऱ्यावर, दुसऱ्याचा तिसऱ्यावर, तिसऱ्याचा चौथ्यावर, चौथ्याचा पुन्हा पहिल्यावर, हे दारिद्र्याचं दुष्टचक्र सतत चालू असतं. म्हणजे कोणाचा परिणाम कोणावर झाला, कोणाच्या कारणामुळं ते घडून आलं, कारण कोणतं आणि परिणाम कोणतं हेही सांगणं शक्य होत नाही किंवा मुश्किल होतं. अशाला या ठिकाणी दारिद्र्याचं दुष्टचक्र असं म्हटलं. का तर तू व्यक्ती दारिद्र्यात का गुंतली? कारण त्याचं उत्पन्न नाही. मग उत्पन्न का नाही? तो शिकलेला नाही. शिकलेला का नाही? त्यासाठी खर्च करण्याची ऐपत नाही, रोजगार नाही, उत्पन्नाची साधनं नाहीत. मग उद्योग व्यवसाय का करत नाहीत? भांडवल नाही. भांडवल का नाही? पैसा. अशा अनेक या दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये गुंतलेली अर्थव्यवस्था असल्यामुळं विकास प्रक्रिया करताना किंवा विकास करताना अनेक अडथळे निर्माण होतात. त्यानंतर लोकसंख्येचा प्रस्फोट. यामध्ये प्रामुख्यानं प्रमाणापेक्षा जास्त असणाऱ्या लोकसंख्येला लोकसंख्येचा प्रस्फोट असं म्हटलं आहे. प्रमाणापेक्षा जास्त. आणि त्याचाही ताण मग अर्थव्यवस्थेवर विकास करीत असताना निर्माण होतो. कारण या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि विकासाची कामं करण्यासाठी मग भांडवल कमी पडत असलेलं दिसून येतं. त्यानंतर शेतीची उत्पादकता. याचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं भारतीय शेती ही पावसावर खेळलेला जुगार आहे. भारतीय शेती मोठ्या प्रमाणात कोरडवाहू आहे आणि त्यामुळं भारतीय शेतीची उत्पादकता ही कमी आहे. अनेक कारणं सांगता येतात. भारतीय शेतकरी गरीब आहे, भांडवल टंचाई आहे,
आणि यामुळं तो शेतीचा विकास करू शकत नाही, शेतीत प्रगती करू शकत नाही, त्यामुळे त्याची उत्पादकता कमी आहे. भांडवल टंचाई, उद्योगधंद्याचा जर विचार केला तर भारत देश हा मागासलेला का राहिलेला आहे किंवा विकसनशील का आहे? कारण भारतामध्ये आजही मोठ्या प्रमाणात भांडवलाची कमतरता असलेली दिसून येते आणि त्यामुळं मोठमोठे उद्योग निर्माण करण्यासाठी भांडवलाची टंचाई असलेली दिसून येते आणि म्हणूनच औद्योगिकदृष्ट्या भारत आजही विकसित देशाच्या तुलनेनं मागासलेला आहे. त्यानंतर अयोग्य तंत्रज्ञान, ज्ञान आणि तंत्रज्ञान या बाबतीत ही जुनाट यंत्रसामग्री तिच्यात सतत बिघाड होणे, त्यामुळं उत्पादन ओबडधोबड येणे आणि परकीय मालाशी ती स्पर्धा न करणे, त्याचं उत्पादन खर्च जास्त असणे, अशा अनेक कारणामुळे या अयोग्य तंत्रज्ञानाचा फटका बसतो आणि विकास प्रक्रियेमध्ये त्यामुळे अडथळे निर्माण होतात. त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे, समाजामध्ये असणारे जाती धर्म भेदभाव याचाही परिणाम किंवा सांस्कृतिक प्रत्येकाच्या जाती धर्मानुसार वेगवेगळे सण साजरेही असतात आणि त्यामुळेही अनेक वेळा या विकास कामं करीत असताना त्याचाही अडथळा निर्माण होत असलेला दिसून येतो. राजकीय आणि प्रशासकीय, कारण भारतातील प्रशासन हे आजही नोकरदाराच्या हातात असल्यामुळे मोठमोठे अधिकारी त्याचा योग्य वापर करीत नाही, त्याचा दुरुपयोग करतात आणि राजकीय लोकही किंवा राजकीय पार्ट्या आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यामध्ये अनेक वेळा चांगल्या कामातही अडथळे निर्माण करीत असलेली दिसून येतात. याबरोबरच बाह्य अडथळे म्हणजे इतर आणि व्यावसायिकदृष्ट्या किंवा व्यापारीदृष्ट्या जे अडथळे निर्माण होतात त्यालाही या ठिकाणी बाह्य अडथळे म्हणून त्याचा उल्लेख केलेला दिसून येतो. नंबर 4, आर्थिक विकासाचे सिद्धांत. यात प्रामुख्यानं मग देशाचा आर्थिक विकास कसा करायचा, तो कसा साधता येईल, यासाठी जगातील अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपापली वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. त्यावर अनेक लोक संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सनातन सिद्धांत म्हणजे जुन्या पद्धतीचा जो सिद्धांत आहे, सनातनवादी विचारवंत ॲडम स्मिथ यांनी ही आर्थिक विकास कसा केला जाऊ शकतो किंवा तो कसा घडून येईल या संदर्भात आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्याबरोबरच रिकार्डो आणि माल्थस यांनीसुद्धा आपापली मतं व्यक्त केलेली आहेत. म्हणजेच हे सनातनवादी पुरातनवादी विचारवंत असल्यामुळे त्यांना सनातनवाद्यांचा सिद्धांत असं म्हटलं आहे. म्हणून या तिघांनीही आपापली मतं आर्थिक विकासासंदर्भात नोंदवलेली आहेत, मांडलेली आहेत. त्यालाच त्यांचा सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. नंबर 2, कार्ल मार्क्सचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. कार्ल मार्क्सनेही आर्थिक विकास कसा साध्य केला जाऊ शकतो या संदर्भात विवेचन केलेलं आहे आणि त्यालाच या ठिकाणी कार्ल मार्क्सचा आर्थिक विकासाचा सिद्धांत म्हणून संबोधलं जातं. याबरोबर शुम्पेटर याचा आर्थिक विकासाचा सिद्धांत, यामध्येही शुम्पेटर या तज्ज्ञाने या ठिकाणी आर्थिक विकासाबाबत आपली मतं मांडलेली आहेत आणि ती मतच त्यांचा सिद्धांत म्हणून पुढे ओळखल्या जाऊ लागले. आणि या पद्धतीनं अभ्यासक्रम हा पहिल्या विभागाचा म्हणजेच टर्म एंडपर्यंतचा हा अभ्यासक्रम 4 प्रकरणं आपल्याला सांगता येतील आणि दुसऱ्या विभागामध्येही 4 प्रकरणं आहेत. असे मिळून 8 प्रकरणं वार्षिक परीक्षेला असतात आणि तेही 80 मार्कासाठी प्रश्नपत्रिका असते आणि 20 मार्क हे अंतर्गत गुणांचे दिलेले असतात आणि त्यामुळं अशा पद्धतीने 100 मार्काचा हा अभ्यासक्रम असलेला दिसून येतो. त्यातील पहिल्या टर्मचा हा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. धन्यवाद.